उद्यापासून 10वी 12वीची पुरवणी परीक्षा 10वीची पुरवणी परीक्षा 16 ते 30 जुलै तर 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित। महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी। केंद्राने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची मुदत वाढवली। राज्य सरकारच्या मागणीनंतर 31 जुलैपर्यंत मुदत वाढ। धुळ्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। आर्थिक भार सोसावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। हिंगोलीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांसह सीएससी संचालकांना शासन देणार मानधन। नागरिकांची अडवणूक कठोर कारवाई करणार। 23 तासांनंतरही कोकण रेल्वे रुळावर नाहीच। दरड कोसळल्याने सेवा ठप्प। युद्धपातळीवर मलबा काढण्याचं काम सुरू। बीडच्या गेवराई तालुक्यात मजुरीचे पैसे मागणाऱ्या महिलांना शेतकऱ्याची मारहाण। आरोपी विरोधात गुन्हा दाखल। आरोपीच्या अटकेचीही मागणी। धुळ्यात लळिंग धबधब्याजवळ फोटो काढायला जीवघेणी कसरत। हुल्लडबाज पर्यटकांचं जीवघेणं साहस। हुल्लडबाजांना आवरण्याची प्रशासनाकडे मागणी। कोकण रेल्वेच्या कणकवली स्थानकातल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एसटीच्या 17 बसगाड्यांची सोय। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवाशांसाठी एक स्लीपर बसही सोडली। लातूर जिल्ह्यातल्या औसा, रेणापूर, मुरुडसह अनेक भागात मुसळधार पाऊस। काही भागात संततधार।